नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण आपल्या बुद्धिमत्तेचा दुसरा चॅप्टर वर्गीकरण यामध्ये गटामध्ये न बसणारी आकृती शोधणार आहोत. आपल्याला हा पोर्शन शिकताना लक्षात काय ठेवायचे बघा बाळांनो, दिलेली आकृती कोणत्या पोझिशनला फिरते. ठीक आहे, बघा जर समजा दिलेली आकृती आपली आहे ती क्लॉकवाईज फिरते आहे. क्लॉकवाईज म्हणजे काय? घड्याळाच्या दिशेने. घड्याळाच्या दिशेने म्हणजे काय? अशा दिशेने. ठीक आहे, आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे काय? या पोझिशनला. ठीक आहे, ही झाली उलटी आणि ही काय झाली सरळ. त्याला म्हणायचं वरची जी आहे त्याला म्हणायचं क्लॉकवाईज आणि खालची जी आहे त्याला काय म्हणायचं? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणायची. ठीक आहे, बघा बाळांनो, आता आपल्याला काय करायचं? ही क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आपल्या लक्षात ठेवायची आहे. त्याबरोबर दिलेल्या आकृतीमधला किती पर्सेंट भाग जो आहे तो गिरवलेला आहे हे आपल्या लक्षात पाहायचे. बघा इथं आपल्याला एक आकृती दिसते का? त्यामध्ये एकूण त्रिकोण किती दिसत आहेत? 1 2 3 4 4 त्रिकोण दिसत आहेत. आणि या 4 त्रिकोणामधला जो एक त्रिकोण आहे तो काय दिसतोय? आपल्याला गिरवलेला दिसतोय. म्हणजे काय? 4 पार्ट मधला एक पार्ट आपल्याला गिरवलेला दिसतोय. तर अशा प्रत्येक आकृतीमध्ये जेव्हा गिरवलेली आकृती येईल आपली, तेव्हा किती पर्सेंटेज आकृतीमधला गिरवलेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, चला आणखी काय आपल्याला पाहायचंय? तर दिलेल्या आकृतीमध्ये एखादी कोणतरी पर्टिक्युलर जी डायग्राम आहे त्या डायग्रामची फक्त वेगळी आलेली आहे आणि बाकीच्या सर्व डायग्राम सेम आलेल्या आहेत का हे आपल्याला पाहायचे. किंवा दिलेली जी आकृती आहे ती कशा पार्टनी फिरतीये, अपोजिट आहे का? प्रत्येक दिलेल्या आकृत्या ज्या आहेत त्या अपोजिट सारख्या आहेत का हे आपल्याला पाहायचे. ठीक आहे, चला आता प्रश्न सोडवायला प्रयत्न करूयात. एक एक प्रश्न आपण जेव्हा सोडूयात तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कोणत्या कोणत्या गोष्टींकडे आपण प्रश्न सोडवताना लक्ष करायचं आहे. ठीक आहे, बघा पहिली आकृती पहा. पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतोय? एक वर्तुळ दिसतोय जो की आपला पूर्ण डार्क आहे, हो की नाही? सेकंड आकृतीमध्ये पण तोच वर्तुळ आपला डार्क दिसतोय. थर्ड आकृतीमध्ये तो वर्तुळ जो आहे तो डार्क दिसतोय का? बघा बरं, डार्क दिसत नाहीये, हो की नाही? आणि फोर्थ आकृतीमध्ये सुद्धा तो वर्तुळ जो आहे तो डार्क दिसतोय. म्हणजे फक्त आकृती क्रमांक 3 मध्ये हा जो वर्तुळ आहे तो आपला डार्क दिसत नाहीये. याचा अर्थ आपली आकृती क्रमांक 3 ही गटामध्ये न बसणारी आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिसतंय? तर आपले जे त्रिकोण आहेत 1 2 3 4 4 त्रिकोण आहेत आणि 4 त्रिकोणामधला एक त्रिकोण जो आहे तो आपला गिरवलेला आहे. म्हणजे 4 मधला एक त्रिकोण आपला गिरवलेला आहे. एकच मिनिट, 4 पार्ट मधला आपला एक पार्ट गिरवलेला आहे, हो की नाही? परत सेकंड आकृती बघा. सेकंड आकृतीमध्ये काय आहे? 1 2 3 4 परत 4 आकृत्या आहेत आणि 4 आकृतीमधला परत एक जो भाग आहे तो आपला गिरवलेला आहे. म्हणजे परत त्याचं पण आपल्या अपूर्णांकामध्ये आपण कसं लिहू शकतो? 4 आणि फक्त एक भाग जो आहे तो आपला गिरवलेला आहे. ठीक आहे, चौथ्या आकृतीमध्ये पण पहा 4 पार्ट आहेत आणि 4 पार्ट मधला एक पार्ट जो आहे तो आपला गिरवलेला आहे. फक्त आकृती क्रमांक 4 मध्ये आपल्याला काय दिसतंय? तर फक्त 2 पार्ट दिसतायत आणि या 2 पार्ट मधला आपला जो एक पार्ट आहे तो गिरवलेला आहे. म्हणजेच आपल्या गटामध्ये न बसणारी आकृती कोणती होईल मग? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिसतंय? तर बाहेर एक जो आहे तो चौकोन आहे, हो की नाही? आणि चौकोनामध्ये काय आहे? नंतर वर्तुळ आहे आणि परत मध्ये चौकोन आहे. म्हणजे काय? बाहेरची आकृती चौकोन आणि मधली आकृती सुद्धा चौकोन. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, बाहेरची आकृती जी आहे ती वर्तुळ आहे आणि मधली आकृती जी आहे ती परत वर्तुळ आहे. थर्ड याच्यामध्ये बघा, बाहेरची आकृती वर्तुळ आहे पण मधली आकृती काय आहे? चौकोन आहे. आणि चौथ्या आकृतीमध्ये काय आहे? बाहेरची आकृती चौकोन आहे आणि मधली आकृती सुद्धा चौकोन आहे. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला काय दिसतंय? तर बाहेरची आकृती आणि मधली आकृती सारखी नाहीये. म्हणजे आपल्या गटामध्ये न बसणारी आकृती कोणती होईल? पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा बाळांनो. आपल्याला याच्यामध्ये काय दिसतंय? चला, या आकृतीमध्ये बघा आपल्याला किती कोण दिसतायत? 1 2 3 4 1 2 3 4 5 आणि 6. 6 आपले कोण आहेत? बघा बरं, हे 6 जे कोण आहेत आपले, ते 6 कोण आणि त्या मधल्या रेषा किती आहेत ते आपल्याला पाहायचे. ठीक आहे, बघूया त्या 6 कोणामध्ये मध्ये रेषा किती आहेत. ठीक आहे, आणखी झूम करूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा 1 2 3 4 आणि 5 मध्ये रेषा किती आहेत बाळांनो? 5 रेषा आहेत. 6 कोण आणि रेषा किती आहेत? 5. ठीक आहे, आपण लिहून ठेवूयात म्हणजे आपल्या लक्षात राहील. 6 कोण आहेत आणि मध्ये रेषा किती आहेत? 5. सेकंड आकृतीमध्ये बघा किती कोण आहेत? 1 2 3 4 5.
5 कोण आहेत आणि मध्ये आकृती किती आहेत बघा 1 2 3 एकच मिनिट आपण झूम करूयात म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल 1 2 3 4 5 आणि मध्ये रेषा किती आहेत 1 2 3 4 4 रेषा आहेत म्हणजे बाहेरचा पार्ट जो आहे तो परत किती आहे 5 आहे आणि मधला जो पार्ट आहे तो 4 रेषांचा आहे हो की नाही बाहेरच्या रेषा बघा चौथ्या याच्यामध्ये पण कोण किती आहेत 1 2 3 4 4 कोण आहेत आणि मध्ये रेषा किती आहेत 3 आहेत फक्त आकृती क्रमांक जी 3 आहे त्या 3 आकृतीमध्ये बाहेरचे कोण किती दिसत आहेत आपल्याला 3 दिसत आहेत पण मधल्या ज्या रेषा आहेत त्या सुद्धा किती आहेत मग 3च आहेत बाकीच्या सर्व आकृत्यांमध्ये आपल्याला काय दिसलं तर बाहेरच्या जेवढे कोण आहेत त्यापेक्षा एक कमी रेषा आपल्याला दिसली फक्त आकृती क्रमांक 3 मध्ये आपल्याला काय दिसलं तर जे आपले कोण आहेत ते कोण आणि जी मधली रेषा आहे ते बरोबर आहेत त्यामुळे आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 3 चला नेक्स्ट आकृती पहा बाळांनो नेक्स्ट आकृतीमध्ये आपल्याला जे आपले बॉक्स दिसत आहेत ते किती आहेत पहा 1 2 3 4 5 आणि 6 किती बॉक्स आहेत 6 बॉक्स आहेत सेकंड आकृतीमध्ये बघा परत किती आहेत बॉक्स 1 2 3 4 5 5 आहेत थर्ड आकृतीमध्ये 1 2 3 4 आणि 5 चौथ्या आकृतीमध्ये किती आहेत 1 2 3 4 आणि 5 फक्त आकृती क्रमांक 1 मध्ये बॉक्स किती आहेत तर 6 आहेत बाकीच्या सर्व आकृत्यांमध्ये बॉक्स 5 आहेत त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 ठीक आहे चला आणखीन काही आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात त्यासाठी आपण नवीन स्क्रीन घेऊया ठीक आहे चला आता घेऊयात आपण आकृती क्रमांक 2 चला ठीक आहे दिसते सर्वांना व्यवस्थित आकृती आता ही आकृती आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात चला बघा फर्स्ट क्रमांकाची आकृती बघा बरं बाळांनो आपल्याला काय दिसतं पहिल्या आकृतीमध्ये यम दिसतो ओके नाही दुसऱ्या आकृतीमध्ये यू दिसतोय तिसऱ्या आकृतीमध्ये उलटा आर दिसतोय आपल्याला हो की नाही आणि चौथ्या आकृतीमध्ये काय दिसतोय आय दिसतोय म्हणजे दिलेल्या सर्व आकृत्यांमध्ये जे आपल्या ज्या रेषा आहेत जे आपले अल्फाबेट आहेत ते राईट डायरेक्शनने आहेत ज्या पद्धतीने आपले असतात त्या पद्धतीने आहेत फक्त आकृती क्रमांक 3 मध्ये आहेत ते तशी वॉटर इमेज आपल्याला दिसते म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब आरसा आपल्याला दिसते हो की नाही म्हणून आपली जी गटामध्ये आकृती न बसणारी असेल ती असेल पर्याय क्रमांक 3 ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतंय इथं वर्तुळ आहे खालती पण वर्तुळ इथं त्रिकोण आहे पण त्रिकोण इथं कसं आहे थोडस त्याची पोझिशन चेंज करून इथं पण त्रिकोणच आहे इथं वरती जसं चिन्ह आहे तसं पण खालती चिन्ह इथं जेवढं आहे तेच इथं चिन्ह आहे वरती जे आहे तेच खालती आहे इकडे जे आहे तेच इकडे पण आहे हो की नाही फक्त इथं आहे ते इथं आहे आणि इथं ज्या डायग्राम आहे तीच डायग्राम आपल्या इथं पण दिसते फक्त आपली जी फर्स्ट आकृती दिसते त्यामध्ये आपला जे त्रिकोण आहे तो सेम दिसतोय का नाही दिसत आहे थोडासा वेगळा दिसतोय त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 नेक्स्ट क्वेश्चन पहा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिसतंय त्रिकोण दिसतोय हो की नाही त्रिकोण मधलं जे मध्ये जे रेषा आहे ती आपल्याला कशी दिसते बघा बरं अशी दिसतीये दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा अशीच दिसतीये तिसऱ्या चौथ्या आकृतीमध्ये बघा ती सुद्धा अशीच आहे फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये आपली जी आकृती आहे ती पहिल्यांदा वरती 2 रेषा आणि नंतर खालती एक रेषा आलेली आहे म्हणजे फक्त आकृतीमध्ये जी दिसणारी वेगळी आकृती आहे ती कोणती आहे पर्याय क्रमांक 3 चला नेक्स्ट आकृती बघा नेक्स्ट आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतोय 1 2 3 4 5 पंचकोन दिसतोय आणि मधला जे आपला पंचकोन दिसतोय तो सुद्धा किती आहे बघा 1 2 3 4 5 म्हणजे पंचकोन दिसतोय वरचाही आपला पंचकोन आहे मधला आई सुद्धा पंचकोन आहे परत बघा सेकंड डायग्राम मध्ये काय दिसतोय आपला त्रिकोण दिसतोय आणि मध्ये सुद्धा काय दिसतोय त्रिकोण दिसतोय तिसऱ्या आकृतीमध्ये बाहेर चौरस दिसतोय आणि मध्ये सुद्धा आपला चौरस दिसतोय फक्त चौथ्या आकृतीमध्ये बाहेर वर्तुळ दिसतोय आणि मध्ये वर्तुळ दिसतोय का आपल्या मधले डायग्राम त्याच्या नाही दिसत आहे आपल्याला काय दिसतंय स्टार दिसतोय त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिसतंय एक आयात दिसतोय आणि त्या आयतामध्ये मधली रेषा टाकल्यानंतर सुद्धा काय तयार होतोय आयत तयार होतोय सेकंड आकृतीमध्ये बाहेर आपल्याला काय दिसतोय त्रिकोण दिसतोय आणि मधली जेव्हा रेषा आपण टाकलेली आहे तेव्हा सुद्धा काय तयार होतोय त्रिकोण तयार होतोय तिसऱ्या आकृतीमध्ये
आपल्याला काय दिसतोय, वर्तुळ दिसतोय, आयत दिसतोय आणि मधली रेषा टाकल्यानंतर सुद्धा आपला आयतच तयार होतोय. पण चौथ्या डायग्राम मध्ये आपण ज्यावेळेस मधली रेषा टाकतोय तेव्हा वर्तुळ तयार होतोय का? नाही तयार होतोय. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. चला नेक्स्ट डायग्राम पाहूयात. आता पुढची डायग्राम बघूयात आपण. आकृती क्रमांक 12. 12 आकृती क्रमांक मध्ये बघा आपल्याला काय दिसतोय, वर्तुळ दिसतोय, वर्तुळानंतर त्रिकोण दिसतोय आणि त्रिकोणानंतर काय दिसतंय, आपलं प्लसचं चिन्ह दिसतंय. याच्यामध्ये बघा काय आहे, वर्तुळ दिसतोय, वर्तुळानंतर परत त्रिकोण दिसतोय आणि त्रिकोणानंतर प्लसचं चिन्ह दिसतंय. म्हणजे आपल्या दोन आकृतींमध्ये एक सिक्वेन्स कसा दिसतोय आपल्याला, तर पहिल्यांदा वर्तुळ, नंतर त्रिकोण आणि नंतर प्लसचं चिन्ह. ठीक आहे. बघा दोन आकृत्यामध्ये आहे, तिसऱ्या आकृत्यामध्ये दिसतोय का आपल्याला पण, तिसऱ्या आकृतीमध्ये पहिल्यांदा वर्तुळ, नंतर त्रिकोण आणि नंतर प्लस. आपला सेम डायरेक्शनने आलाय का तो उलट्या डायरेक्शनने आलाय, हो की नाही, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आलाय. चौथ्या ह्याच्यामध्ये बघा काय, वर्तुळ, वर्तुळानंतर त्रिकोण, त्रिकोणानंतर प्लस. म्हणजे सर्व आपल्या डायग्राम मध्ये वर्तुळ, त्रिकोण आणि प्लस हा आपला क्लॉकवाईज डायरेक्शनने आपला जो सिक्वेन्स आहे तो फिरतो आहे. फक्त आकृती क्रमांक 3 मध्ये हा सिक्वेन्स अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतोय. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिसतोय, बाहेर वर्तुळ दिसतोय, नंतर परत वर्तुळ दिसतोय आणि मध्ये चौरस दिसतोय. बाहेर बघा इथं आणखी बघा चौरस दिसतोय, वर्तुळ आणि नंतर चौरस दिसतोय. याच्यामध्ये वर्तुळ, चौरस आणि वर्तुळ. म्हणजे जर तुम्ही सगळ्या आकृत्या व्यवस्थित पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल, दिलेल्या सर्व आकृत्यांमध्ये आपल्याला काय दिसतंय, 2 वर्तुळ दिसतायत आणि एक दिसतोय चौरस. दिसतोय का बघा बरं, प्रत्येक आकृतीमध्ये 2 वर्तुळ आणि एक चौरस दिसतोय. फक्त आपल्या आकृती क्रमांक 2 मध्ये काय दिसतंय, तर 2 चौरस आहेत आणि एकच वर्तुळ आहे. त्यामुळे आपली गटामध्ये न बसणारी आकृती कोणती होईल, पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट आकृती पहा. नेक्स्ट आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतंय, जे आपले जे फुलांचं जे रेषा आहेत की नाही बाळांनो, वरच्या डायरेक्शन आहे, सगळीकडे वरच्या डायरेक्शन आहे. फक्त आकृती क्रमांक 3 मध्ये जो आपलं हे वर्तुळ आहे की नाही, तो वर्तुळ इथे गिरवलेला दिसतोय. दिसतोय का बघा बरं सर्वांना, डार्क केलेला दिसतोय. बाकीच्या कोणत्याच आकृतीमध्ये एकही तो वर्तुळ जो आहे तो डार्क केलेला नाहीये. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. 15 नंबरचा क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिसते, जेवढ्या आपल्या उभ्या रेषा आहेत तेवढ्याच आडव्या रेषा आहेत. बघा उभ्या रेषा 3 आहेत आणि आडव्या रेषा सुद्धा किती आहेत, 3 आहेत. तर आकृती क्रमांक 2 मध्ये उभ्या रेषा 2 आहेत, आडव्या रेषा 3 आहेत. आकृती क्रमांक 3 मध्ये 1 2 3 4 उभ्या 4 रेषा आणि आडव्या किती आहेत, 1 2 3 4. इथं आकृती क्रमांक 4 मध्ये उभी एक, आडवी एक. फक्त आकृती क्रमांक 2 मध्ये आपल्याला काय दिसतंय, जेवढ्या उभ्या रेषा आहेत तेवढ्या आडव्या रेषा आहेत का, नाहीयेत. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात. चला 16 नंबरची आकृती पहा. आपल्याला काय दिसतोय, एक त्रिकोण दिसतोय, त्रिकोणानंतर आपल्याला काय चौरस दिसतोय आणि नंतर वर्तुळ दिसतोय. त्रिकोण, चौरस आणि वर्तुळ. सेकंड आकृतीमध्ये 2 वर्तुळ आणि एकच आपला त्रिकोण. म्हणजे आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये दिसला त्रिकोण, चौरस आणि वर्तुळ. दुसऱ्या आकृतीमध्ये 2 चौरस आणि 1 त्रिकोण. तिसऱ्या आकृतीमध्ये 1 चौरस, 1 त्रिकोण आणि 1 वर्तुळ, म्हणजे पहिल्यासारखाच. तिसऱ्या आकृतीमध्ये पण 1 चौरस, 1 त्रिकोण आणि 1 आपला जो आहे तो वर्तुळ दिसतोय. फोर्थ मध्ये पण आपला तसं दिसतंय, 1 चौकोन आहे, 1 त्रिकोण आहे आणि 1 वर्तुळ आहे. फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये 2 वर्तुळ दिसतायत आणि 1 त्रिकोण दिसतायत. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिले, प्रत्येक ज्या आपले जे अल्फाबेट आहेत बाळांनो, त्याचे अल्फाबेटचे जे मिरर इमेजेस असतात त्या मिरर इमेजेस दिल्या. जेव्हा आपण एच आपण पानामध्ये सॉरी आपण ह्याच्यामध्ये पाहतो, आरशामध्ये पाहतो, तेव्हा त्याची इमेज एच सारखीच असते. सेकंड आकृतीमध्ये जसा वर्तुळ दिसतोय
आपला ओ दिसतोय तसाच ओ जो असतो तो आरशामध्ये दिसतो. थर्ड मध्ये ए तसाच दिसतो, पण पी ची जी आकृती आहे ती आपली ही अशी सेम असते आणि पण जेव्हा आपण मिरर मध्ये पाहतो तेव्हा ती अशी उलटी दिसत असते. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. हे आपल्या काही मिरर इमेजेस आहेत. आणखी काही मिरर इमेजेस पाहूयात आपण. आणखी काही क्वेश्चन्स पाहूयात आपण, जेणेकरून आपल्याला आणखीन प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. चला बघूयात आपण यामध्ये आपल्या त्रिकोणामध्ये गटात न बसणारी जी इमेज आहे ती कोणती असणार आहे. बघा पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, 2 भागाकार, एक प्लस आणि एक स्टार दिसतो, हो की नाही. सेकंड आकृतीमध्ये 2 भागाकार, एक स्टार आणि एक प्लस. इथं जो आहे तो स्टार जो आहे तो इथं वेगळा आहे आणि इथं जो आहे ते गुणवलेचं चिन्ह आहे. इथं गुणाकार प्लस आणि 2 भागाकार, गुणाकार प्लस आणि 2 भागाकार. फक्त आकृती क्रमांक 1 मध्ये गुणाकारचं चिन्ह आहे का, नाहीये, फुलीचं चिन्ह आहे, त्यामुळे आपला आकृती क्रमांक 1 वेगळी येईल. बघा नंतर दुसरी आकृती बघा, यामध्ये आपल्याला काय दिसते, इकडची आकृती आणि इकडची आकृती वेगळी आहे. परत दुसऱ्या आकृतीमध्ये इथली आकृती आणि इथली आकृती सेम आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा इथली आकृती आणि इथली आकृती सेम आहे. चौथ्यामध्ये इथली आकृती आणि इथली आकृती सेम आहे. फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये इथली आणि इथली आकृती सेम आहे का, इथली आणि इथली नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. नंतर बघा नेक्स्ट आकृती बघा, 1 2 3 4 5. 5 जे आपले भाग आहेत ते न गिरवले नाहीयेत, कोरे आहेत, हो की नाही. 1 2 3 इथं 3 आहेत. इथे किती आहेत, 1 2 3 4 आहेत आणि इथे किती आहेत, 1 2 3 4 आहेत. बर ठीक आहे. बघूयात आपण त्याचा किती पोर्शन गिरवलेला आहे. पहिल्याच्या मध्ये एक पोर्शन गिरवलेला आहे. किती पैकी, 1 2 3 4 5 6. 6 पैकी एक पोर्शन आपला गिरवलेला आहे. सेकंड आकृतीमध्ये बघा किती आहेत, 1 2 3 4 5. 5 पैकी आपले 2 जे आहेत ते भाग गिरवलेले आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये काय आहे, 1 2 3 4. 4 आहेत आणि 4 पैकी आपला एक भाग जो आहे तो गिरवलेला आहे. 4 पैकी एक भाग गिरवलेला आहे. नेक्स्ट आकृतीमध्ये किती भाग गिरवले आहेत, 1 2 3 4 5 6. 6 मध्ये आपले 2 पोर्शन गिरवले आहेत. म्हणजे याच्यातला जो आपला जे अपूर्णांकामध्ये आपण सेकंद लिहितो त्यावेळेस त्याचा काही अर्थ आपला सेम येत नाहीये, कारण की आपला कोणताच पार्ट जो आहे तो सेम गिरवलेला दिसत नाहीये. आणखीन बघूयात आपण काय करता येईल आपल्याला. चला सर्वांनी विचार करायचा आहे, ही आकृती आपण सॉल्व्ह कशी करू शकतो. बघा बरं, गिरवलेला पार्ट आहे तो क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फिरतोय का, असं पाहून बघा. किंवा किती पर्सेंटेज मध्ये आपला जो भाग आहे तो गिरवलेला आहे, हे आपल्याला यावरून तर काही आपला आन्सर आलेला नाहीये. चला तुम्हीही विचार करा, मीही विचार करतो. बघा आपली जी आकृती क्रमांक 1 दिसते आहे त्यामध्ये आपल्याला खरं तर 2 पार्ट गिरवलेले असायला पाहिजे होते. पण आपला फोटो मग काढताना मला वाटतं ते मे बी जो पार्ट आहे तो गिरवलेला माझ्याकडनं केला आहे. इथला पार्ट सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये गिरवलेला आहे. ठीक आहे. हा आणि हा पार्ट, 2 पार्ट गिरवलेले आहेत. यामध्ये पण 2 आहेत, इथं एकच आहे आणि इथं 2 आहेत. बघा आता न गिरवलेले पार्ट किती आहेत बघूयात आपण. 1 2 3 4. पहिल्या आकृतीमध्ये किती आहेत पार्ट, 4. दुसऱ्या याच्यामध्ये बघूयात, 1 2 3. 3 दिसतायत, लिहूयात आपण 3 पार्ट. नंतर नेक्स्ट आकृतीमध्ये बघा किती आहेत पार्ट न गिरवलेले, 1 2 3 4. 4 ठीक आहे. चला चौथ्या आकृतीमध्ये बघूयात, 1 2 3 4. म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये 4 पार्ट जे आहेत ते आपले न गिरवलेले नाहीयेत, पांढरे आहेत म्हणजे, हो की नाही. फक्त आकृती क्रमांक 2 मध्ये आपले काय आहेत, 3च पार्ट फक्त आपले व्हाईट आहेत. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट आकृती पहा. नेक्स्ट आकृतीमध्ये आपल्याला काय दिसते ते पाहायचे. चला बघा, एखाद्या पर्टिक्युलर अंकांचा क्रम आपल्याला दिसतोय का बघा बरं. इथं बघा पहिल्या आकृतीमध्ये 0
किंवा शून्य म्हणा. शून्य, मायनस, प्लस आणि नंतर इंटू. इंटूचा भाऊ आपला इंटू. बघूयात. 0, मायनस, प्लस आणि मल्टिप्लिकेशन. हा सिक्वेन्स सगळ्यांमध्ये फॉलो झालेला आहे का बघूयात. चला सेकंड डायग्राम बघूयात. 0, मायनस, प्लस आणि इंटू. म्हणजे हा सिक्वेन्स फॉलो झालाय सेकंड आकृतीमध्ये सुद्धा. थर्ड आकृतीमध्ये बघा, शून्य, इंटू आहे. आपल्याला नंतर काय पाहिजे होता, मायनस पाहिजे होता. फक्त मायनस आहे तो इकडच्या बाजूला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन दिसतो. आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शन पाहिजे होता. बघा चौथ्या आकृतीमध्ये काय आहे, शून्य, मायनस, मायनस, प्लस, इंटू. म्हणजे हा सिक्वेन्स फॉलो झालेला आहे. फक्त आकृती क्रमांक 3 मध्ये हा सिक्वेन्स जो आहे तो फॉलो झालेला नाहीये, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. भेटूयात आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय.